आता आहोत शिर्डीला आणि खूप सामान आहे भाई. काय आहे? किती सामान आहे मम्मी? वर्षभराची झाली का शिर्डीला? होय होय. तो आमचा अनिकेत नारळ फोडलाय रे. पाच वेळा फोड. आता फोड. बस. पेट्रोलचा भाव तर असा आसमान छुवायला लागलाय. 100च्या आत कधी येईल मोदीजी? पेट्रोल 100च्या आत कधी येणार? तो आपण आलो करिश्मा ढाब्यावर. आमच्या इकडे लाईट कमी आहे. पप्पा मला लाईट देतात. इकडून घ्या. जास्त मशीन मध्ये पोहोचलेलो आहोत आम्ही टाइम मशीन मध्ये आहोत. गुड इव्हनिंग. आता वाजलेत 9 आणि पप्पांचा बर्थडे. आम्ही एक ट्रॅव्हल ब्लॉग आता बनवणार आहोत. आम्ही जात आहोत शिर्डीला आणि आपण त्याचा ब्लॉग बनवणार आहोत. आम्ही पप्पांचा बर्थडे शिर्डीमध्ये सेलिब्रेट करणार आहोत आणि आपण मंडे पण परत येणार आहोत. म्हणजे 1 डे ट्रिप टाईप आपण करत आहोत. सो आपला आज आहे ब्लॉगचा डे 10. आपला 9 ब्लॉगमध्ये आपला झालेला आहे. आपण मम्मीचा बर्थडेचा जो पार्ट 1 आहे तो कंप्लीट झाला. आता पार्ट 2 बनवणार आहेत. स्लाइटली थोडे चेंजेस असे आहेत की पार्ट 3 पण येऊ शकतो. कारण की कसं की आता ट्रॅव्हल करत आहोत तर पार्ट 3 पण बनू शकतो. तर जसं पण आहे ते मी हर पार्ट अपडेट करत राहीन आणि भेटूयात. आता आम्ही तयार होतो आहे. पॅकिंग चाललेली आहे. सडन प्लॅन बनलं. म्हणजे आमचं प्लॅन नव्हतं की शिर्डीला जायचं, पण सडन प्लॅन बनलं की चला शिर्डीला निघूया. तर आम्ही आता शिर्डीला चाललो आहे. आमचा प्लॅन झालेला रात्री 7 वाजता आणि आता वाजले आहेत 9. आमची सगळ्यांची आंघोळ बिंघोळ करून रेडी बिडी झालेलो आहोत आम्ही आणि आता आम्ही निघत आहोत. इथे आमची तयारी चालू आहे अँड वी आर गोइंग टू शिर्डी. आम्ही कोल्ड्रिंक्स घेतलेले आहेत. इथे पप्पा तयार झाले. पप्पा हाय. कुठे चालले? शिर्डी बाबांच्या दर्शनाला. आणि का तिथे सामान घेतलेलं आहे आणि इथे मम्मी पण तयार आहे आणि माझ्या हातात एक मोठी बॅग आहे. आम्ही चाललेलो आहोत लिफ्टने खाली. खूप सामान आहे भाई. इथे मी पण तयार आहे आणि मम्मी पण आलेली आहे. आणि इथून आपली गाडी येते आहे. आणि काय गाडी आणतो आहे. काय आहे? किती सामान आहे मम्मी? वर्षभराची झाली का शिर्डीला? होय होय, वर्षभरासाठी. आणि इथे आपली गाडी आलेली आहे. ते सामान ठेवण्याची तयारी आणि चला. आणि काय ते ड्रायव्हिंग करणार आहे आणि मम्मी पाठी आहे. पप्पा पाठी बसणार आहे. आपला ट्रॅव्हल चालू करूया आपल्या देवाच्या नावाने. आणि कधी नाही तो आमचा अनिकेत नारळ फोडलाय रे. 5 वेळा फोडायचं. काय नाही. आता फोड. बस. हो, एका झटक्यात फुटला. नाही काय आपला ट्रॅव्हल ब्लॉग चालू करूया गणपतीच्या नावाने. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती.
चालू आहे. सो आता वाजले 10 आणि आपण निघालेलो आहोत ठाण्यावरून शिर्डी हार्डली 3 तास 15 मिनिटाचा रस्ता आहे ना अनिकेत? मग किती 4 तासाचा रस्ता आहे. आणि अगर अंधेरीवरून तुम्ही जात आहात तर ऑलमोस्ट 7 आवर्सचा रस्ता आहे. तर आता आपण निघालो आहोत. मम्मी बसली इकडे, इथे पप्पा आहेत आणि अनिकेत ड्राईव्ह करतोय. सो आपण निघालो आहोत. सध्या तर असं काय दिसत नाही ट्रॅफिक बिफिक, क्लिअर रोड आहे. सडन प्लॅन झालेला आपल्या शिर्डीला जायचं, तर काही स्टेसाठी आपण काय बुक केलेलं नाही. पण शिर्डीला खूपशे अशी रूम्स भेटतात ज्याच्यामध्ये आपण स्टे करू. भक्त निवास आपल्याला भेटतं ज्याच्यामध्ये आपण स्टे करू शकतो. आणि आपण तिथेच कुठेतरी असं स्टे करणार आहोत. आणि जसं जसं पुढे आपण हळूहळू जे एक्सपिरियन्स करणार आहोत. अच्छा, शिर्डीला जायला आपल्याला खूपशे वेज आहेत. जसं ट्रेन तिकीट्स आहे, ट्रेननी तुम्ही जाऊ शकता, तुम्ही कारनी जाऊ शकता, तुम्ही स्वतःच्या बसनी जाऊ शकता. ट्रॅव्हलर्सची बस असते त्याच्याने तुम्ही शिर्डीला जाऊ शकता, ट्रेन्सनी जाऊ शकता. आणि खूपशे वेगवेगळे फ्लाईटनी पण शिर्डीला जाऊ शकतात. तर वेगवेगळे टाईप्स आहेत तुम्ही शिर्डीला जाण्याचे. आम्ही बाय रोड चाललो आहोत स्वतःच्या व्हेकलनी, कारण की मोस्ट प्रॉब्लेम जेव्हा आपण शिर्डीला जातो ना तर प्रॉब्लेम हे होतं की जाताना तर तिकीट भेटते ट्रॅव्हलर्सची, पण येताना तिकीट ट्रॅव्हलर्सची भेटायला खूप प्रॉब्लेम्स होतात. तर आम्ही लास्ट टाईम एकदा गेलेलो तर खूप इश्यूज झालेले आम्हाला. तर ह्यावेळी आम्ही विचार केला की चला आपण चाललोच आहोत तर आपण आपल्या स्वतःच्या कारनीच जाऊया. तर सकाळी अनिकेतनी पूर्ण कारची कामं केली. आता पेट्रोल पंपवर आलेलो आहोत. पेट्रोल पंपवर केवढी लाईन आहे. पेट्रोलचा भाव तर असा आसमान छुवायला लागलाय. 100च्या आत कधी येणार मोदीजी? पेट्रोल 100च्या आत कधी येणार? आणि आपली पूर्ण झालेली आहे. भिवंडी मार्गाने शिर्डीला चाललो आहोत. तो आपण आलो करिश्मा ढाब्यावर. सो इथे वरती सिटिंग्स पण अवेलेबल आहे, खालती सिटिंग्स पण अवेलेबल आहेत. सो अशी आहे इकडची वरची सिटिंग. ह्याचं ॲम्बियन्स खूप छान वाटतं, मस्त वाटतंय पप्पा. आणि की आमचा नुसता फोनवर लागलेला असतो. आपलं जेवण झालेलं आहे आणि आपण आता निघालेलो शिर्डीला. आणि वाजले आहेत 12 आणि 2 तास 57 मिनिट्स दाखवत आहेत शिर्डी पोचायला. आणि आमच्या इकडे लाईट कमी आहे, पप्पा मला लाईट देतात.
सो आपण पोहोचूया. आम्ही जेवलो, खूप छान रेस्टॉरंट होतं, म्हणजे लाईटच खाल्लं कारण की जास्त हेवी बाप्पा इकडून घ्या जास्त हेवी खायचं नव्हतं म्हणून आम्ही थोडं लाईटच खाल्लं कारण की प्रवासाच्या टायमाला एवढं हेवी खायचं नसतं. तर आता आपण शिर्डीला पोहोचूया. मध्ये एक हॉल्ट घेऊ चायसाठी कारण की चायची तलब तर सगळ्यांनाच लागत असते. समृद्धी महामार्ग आता कशी व्यवस्थित आहे आमची डिस्को लाईट. डिफरंट डायमेन्शन मध्ये पोहोचलेलो आहोत आम्ही. टाइम मशीन मध्ये आहोत. समृद्धी महामार्ग आहे तिकडे. 100 किलोमीटरचं समृद्धी महामार्ग आम्ही आता पण पार केलेलं आहे. 700+ किलोमीटरचं समृद्धी महामार्ग आहे हा, जो नागपूरला कनेक्ट करतो. सून तो मुंबईला पण कनेक्ट करणार आहे, तर ज्याच्यामुळे आपल्याला जो रस्ता आहे तो खूप ओपन भेटणार आहे. हा रेस्ट एरिया आहे, तिथं आपण पेट्रोल आणि रेस्ट पण करू शकतो. कॅफेटेरिया पण भेटतो इकडे, ज्याच्यामध्ये चाय, वडा, पोहा, उपमा सगळं भेटतं तुम्हाला याच्यात. 24 आवर्स ओपन असतं. सो इथे आता खूप थंड ॲटमॉस्फिअर झालंय, तर चाय पितोय. सो ही समृद्धी महामार्ग, आताच हे नवीन पेट्रोल पंप चालू झालेलं आहे. तर हे चार्जिंग स्टेशन आहे आणि हे गॅससाठी आहे. आपल्या टायर्समध्ये जे आपण भरतो त्याच्यासाठी आहे. हे एअरसाठी आहे. किती सुंदर असं हा बनवलेला आहे. HP चं पेट्रोल पंप आहे हे. आपण पोचलेलो आहोत शिर्डीला आणि इथे सगळे रूम्स भेटतात भाड्यावर. जेसी कॅसल दोन वेळा शिर्डी. आपला मंदिर आलेलं आहे शिर्डीचं. आता वाजले सकाळचे 6 आणि आम्ही एक 4:30च्या दरम्यान शिर्डीला पोचलेलो आणि आता आपण तयार बियार होऊन निघालेलो आहोत. आपण आता मंदिरासाठी निघत आहोत आणि आपण व्यवस्थित रेडीबेडी झालेलो आहो. अँड मी आजचा हा ब्लॉग इथेच एंड करते. उद्या भेटूया नवीन ब्लॉग सोबत. आपलं जे मंदिराचं दर्शन आहे आणि बाकीचे आम्ही शिर्डीमध्ये लोकेशन आम्ही फिरणार आहोत, ते वालं पण आम्ही 3rd ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत. आणि अगर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा,
सबस्क्राईब करा आणि माझ्या बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून मी जे जे व्हिडिओज अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचत राहते. आणि माझ्या मम्मीचं फूड चॅनल आहे ज्याच्यामध्ये ती चमचमीत आणि मस्त मस्त डिशेस बनवते. तर अगर तुम्हाला मालवणी पद्धतीचे डिशेस बघायचे असेल तर तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जे चॅनलचं नाव आहे कविता फूड अँड ब्लॉग. सो अगर तुम्हाला आम्हाला कुठल्याही सोशल मीडिया ॲपवरती फॉलो करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्सवरती त्याचे हँडल्स दिलेले आहेत. आणि सेकंडली असं की आम्ही जे पण माझ्या मम्मीचं जो ब्लॉग आहे त्याचं पण चॅनलचं ID मी डिस्क्रिप्शन बॉक्सवर दिलेले आहे. सो भेटूया उद्या नवीन ब्लॉगसोबत. टाटा, बाय बाय, सायोनारा, टेक केअर, बाय बाय.